Bye.
तुम्ही सर्वांना हात जोडा, माझ्या माग द्वादश अक्षरी मंत्र म्हणायचा आहे. सर्वांनी एकाग्र द्वादश अक्षरी मंत्राचा जपोच्चार करायचा आहे. मी पुढे म्हणणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 बालकृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री शुकदेवाय नमः. जन्मादस्य तुर्वयादिकर्ता विश्व स्वराटं तेने बंद करा मारते, बंद करा, माईक बंद करायचं. सत्यम परम धीमहि यस्तपूर्णं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि. भगवान परमात्म्याच्या चरणी नतमस्तक. श्री गुरुच्या चरणी नतमस्तक. माता सरस्वतीच्या चरणी नतमस्तक. शुकदेवीच्या चरणी नतमस्तक. ग्रामदैवत बजरंगबली हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक. श्रीमद भागवत महापुराणाच्या चरणी नतमस्तक. उपस्थित सर्व श्रोतेगण सर्वांच्या चरणी नतमस्तक. कथेला सुरू करण्यापूर्वी थोडा पर्याय. आमच्या ब्रह्माजीची खटपट बघून आम्हालाच कसं तरी वाटायला एकटाच तरुण मुलगा किती म्हणजे परमार्थामध्ये झोपून गेलाय, झोपून टाकलंय सगळं. आपलं आयुष्य आम्हाला दिसालंय. एवढी धडपड, एवढी तळमळ, एवढा आम्ही माळापूर निघालो तेव्हापासून फोन चालू कुठपर्यंत. यावर्षी आता या दिवशी कूलर लावले. तुम्ही लवकर या, कथेला लवकर सुरू करा. ब्रह्माजीचा सारखा फोन. पण 1.5 तास लागले यायला आम्हाला. जवळ नाहीच, रस्ते खड्डे, कच्चा रस्ता. म्हणून वेळ जरी लागला, कितीही गडबडीने आला तरी 1:30 वाजलाच. बरोबर. कथेला आरंभ करण्यासाठी 1चा टाइम जरी असला तरी अर्धा तास पुढे वेळ होत आहे. काही हरकत नाही. थोडा बहुत कथेमध्ये इकडे तिकडे थोडा वेळ झाला तर काही हरकत नाही. परंतु छोटंसं गाव जरी असलं तरी गावातले भाविक मोठ्या आवडीनं कथा श्रवण करण्यासाठी येत आहेत. कथेला आवर्जून उपस्थिती लावून भाविक हजर होतात. अखंड हरिनाम सप्ताहामधला आज 3रा दिवस आहे आणि राजा परीक्षितीच्या सुद्धा भगवत कथेच्या सुरुवातीचा 3रा दिवस आहे. पण आपली कथा 7 दिवस थांबणार आहे. 7व्या दिवशी पण राजा परीक्षिती थांबणार नाही. त्या दिवशी ते तक्षकाच्या दंशानं मरणार आहे आणि मोक्षाला जाणार.
आज कथेचा 3रा दिवस आहे. राजा तुमचे 2 दिवस गेले, तुमच्या आयुष्यातले 2 गेले 7 दिवसातले. आता राहिले 5 दिवस, 5वा दिवस सुरू आहे. विचार कर राजा, प्रत्येक माणूस, प्रपंचामधला माणूस प्रत्येक म्हणतो आमचं आयुष्य ठेवा महाराज, म्हणते का नाही? आयुष्यासाठी काय करणार माणूस? मरणातून वाचण्यासाठी प्रत्येकाची धडपड बालू महाराज. आमच्या महाराजाचे बायपास झाले बरं का, पण एवढं गायन करता, बायपास झाले मुंबईला, तरी पण एवढा आवाज, एवढा अभ्यास, एवढं गाणं. जानकीराम महाराज आमच्या सिंतबाजीनं आणि सोबत साथ देणं हे काम करतात. आमच्या तबलची आळंद येऊन शिकून आलेले आहेत. खंडीबा महाराज विजयवाडचे आमचा संचय. आणखी एक आमचे गायक होते, पण त्याला सत्ता असल्यामुळे येणं झालं नाही. आमचा 4 लोकांचा संच आहे. आणि जिथं जिथे महाराजांना आवाज दिला तिथं आमची मंडळी हजरच राहते. भाविक हो, राजाला शुभदेवजी म्हणतात, राजा आज तुम्हाला या कथेमध्ये काय अनुभव आला? त्यावेळेस परीक्षिती महाराज म्हणतात, राजा म्हणतात, महाराज कथा जशी जशी ऐकत आहे मी, तसं तसं माझ्या मनाला जशी एखादी पालवी लावली आणि तिला पाणी टाकलं की ती पालवी काय करते? शेंडा टाकीत असते. तशा प्रकारचं माझं चित्त प्रसन्न होत आहे. माझ्या मनाला फार आनंद वाटत आहे आणि माझं मन निर्भय चित्तानं मरणापासून दूर होत आहे. मला मरणाची कसलीच भीती नाही. मरणाची माझे मरून गेले, माझं केले अमर. आता मला मरणाची भीती नाही. मरण मला काही बाधा करू शकत नाही, बरं का राजा? राजा म्हणतो, महाराज मरणाची भीती ज्याला देहाचं तादात्म्य आहे, ज्याला देहावर ममत्व आहे, त्याला भीती. आम्हाला कशाची भीती आली? आता तुमच्यासारखा महात्मा भागवत कथा सांगण्यासाठी माझ्या समोर आहे, मग उद्धाराला काय उशीर आहे? आणि म्हणून महाराज मरणाची भीती नाही. मला कथा सांगा, एक एक कथा मला ऐकू द्या. तुमच्या मुखातल्या कथा, या कथा या जीवाच्या व्यथा दूर करणाऱ्या आहेत. त्रिविध तापाच्या दुःखाची निवृत्ती दूर करणाऱ्या कथा आहेत. तुम्ही ज्या कथा सांगता त्या कथेमुळे जडजीवाचा उद्धार होतो, पामराचा उद्धार होतो, पाप्याचा उद्धार होतो. अशा उद्धाराच्या कथा आहेत. एक एक कथा ऐकल्यानंतर माणूस उद्धारून जातो महाराज, असे शुभदेवजी म्हणतात. शुभदेवजी महाराज राजा परीक्षितीला म्हणतात, राजा या मधभागवताच्या कथा थांबणाऱ्या नाही. 18 पुराण आहेत. मधभागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. एवढा मोठा महान ग्रंथ आहे आणि 7 दिवसात या ग्रंथाचं वाचन करणं सांगणं काही शक्य आहे का? तरी पण राजा थोडक्यात तुला या मधभागवत ग्रंथातला अन्वयार्थ सांगणार आहे. काल मी कुठपर्यंत तुला कथा सांगितली राजा? सृष्टीचं वर्णन सांगितलं. या कथेमध्ये बरेच काही संवाद आहेत. मध्येच उद्धवजी विदुराला भेटतात, विदुर उद्धवाचा संवाद होतो. त्यानंतर विदुरजी काका मैत्रेयाकडे येतात. मैत्रेयाजवळून मैत्रेयाच्या मुखातून याच मधभागवताच्या कथा विदुरजी पण श्रवण करतात. हीच कथा शौनकादिक मुनीला सुतदेव सांगतात आणि हीच कथा राजा परीक्षिती शुकाचार्य महाराजांच्या मुखातून श्रवण करत आहेत.
कानानं कथा श्रवण करायची आहे महाराज आणि एकाग्र मनानं ही हृदयात साठवायची आहे. कथा कानाने घ्यायची आणि हृदयात साठवायची. भजन करायचं आणि हृदयात साठवायचं. बस साठविला हरी अशा प्रकारची अवस्था त्या जीवाची होत्या. म्हणून महाराज ही कथा जीवाची व्यथा दूर करणारी आहे. शुभदेवजी म्हणतात महाराज राजा ब्रह्मांडात काहीच नव्हतं पहिलं. भगवान परमात्मा शेषावर शयन करून होते. पहिले कोटीच नव्हते काही. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे काही तेथे एक ढालगड निर्माण झाली. प्रमाण आहे महाराज. पहिलं काहीच नव्हतं. हे अंड होतं सगळं. अंड पृथ्वी सगळं काहीच नव्हतं. फक्त एक भगवान परमात्मा शेषावर झोपून होते. त्यांच्या देठामध्ये कमळाचं फुल उगवलं आणि त्या फुलामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव कमळाच्या फुलातून जन्माला आले. ब्रह्म्याची उत्पत्ती भगवान विष्णूच्या बेंबीच्या देठातून जो कमळ निघालं त्या कमळाच्या फुलातून झाली. आणि मग या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने करायला सुरुवात केली. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करू लागले. त्यावेळेस ब्रह्मदेवाने बऱ्याच काही योनी निर्माण केल्या. त्या योनी निर्माण करत असताना ब्रह्मदेवाला कोणत्या योनीत योग्यता अयोग्यता अशा प्रकारच्या योन्या वाटू लागल्या. मग ब्रह्मदेवाने मनुष्य योनी निर्माण केली. मनुष्य योनी निर्माण करत असताना अगोदर ब्रह्मदेवानं मनु नावाच्या पुत्राची निर्मिती केली. मनुपासून सृष्टीकर्मा निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवानं सुरू केलं. मनुची पत्नी शतरूपा हा विस्तारानं सुरू केला ब्रह्मदेवाने. आणि ही सृष्टी ज्या वेळेस ब्रह्मदेवाने निर्माण केली महाराज सूत सांगता शौनकादिकाला ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करत असताना त्याने 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली. एका प्रकारची सृष्टी नाही महाराज. ही 10 प्रकारची सृष्टी आहे. ब्रह्मदेवाने 10 प्रकारच्या सृष्ट्या निर्माण केल्या. मन्वंतरादी काल विभागाचे ब्रह्मदेवाने विभाग केले आणि सृष्टीचा विस्तार केला. या सृष्टीवर 4 प्रकारामध्ये जीवजंतूची विभागणी केली. 4 योन्यामध्ये जारज, स्वदज, उद्भिज आणि अंडज. पृथ्वीवर 4 प्रकारच्या विस्ताराने पृथ्वी वाढलेली आहे. मनुष्य जन्म हा जारज योनीतून किंवा जारज याच्यातून जन्म झाला. उद्भिज म्हणजे बीजातून हे झाड झाले. घामापासून काही प्राणी जन्माला आले. काही अंड्यापासून जन्माला आले. ही जगत अशा प्रकारचं निर्माण झालं. अशी सृष्टी विस्ताराने वाढल्या गेली. आणि या सृष्टीचा विस्तार ब्रह्मदेवाने केला. लक्षात घ्या सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने सृष्टीवर आणखी 4 पाय निर्माण केले. ते म्हणजे विद्या, दान, तप आणि शक्ती. आपण पहिल्या दिवशी श्रवण केलं होतं. तो धर्म म्हणायचा पहिला होता का नाही. त्याचे 4 म्हणजे हे पाय होते. हे ब्रह्मदेवाने विस्थापित केले आणि तिथून महाराज पुन्हा मग वृत्ती निर्माण केल्या.
त्याचप्रमाणे आश्रम निर्माण केले, संन्यास आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, पुन्हा ग्रस्त आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम हे सुद्धा निर्मिती केली. आणि मग महाराज तिथून पुढे मनुष्याच्या जन्माच्या आकृतीचं वर्णन सुरू केलं. ब्रह्मदेवानी या शरीरालाच दोन विभागात विभागल्या गेलं. एक विभाग स्त्री या रूपानं विभागला गेला आणि एक पुरुष या रूपानं विभागला गेला. दोघांची विभागणी केली, पुरुषाची आणि स्त्रीची महाराज विभागणी केली. थोडं सुरुवातीला सांगावं लागतं. मग भागवत महापुराण आहे, सगळ्या कथा 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 सांगत कसल्या जमल्या. सृष्टीची निर्मिती झाली महाराज आणि मग प्रजेची वाढ तिथून सुरू झाली. स्त्री पुरुषापासून प्रजेची वाढ सुरू झाली. मग मनू जन्माला आला, मग शतरूपा जन्माला आली. असा हा विस्तार ब्रह्मांडाचा सुरू झाला. थोडक्यात सांगायचं चालायचं आपल्याला 3 तास केव्हा निघून चालेत कथेमध्ये, याला वेळ लागत नाही महाराज. कथा खूप भरपूर आहेत. एवढ्या कथा भागवत पुराणामध्ये आहेत, तेवढ्या आपल्याला विस्तारानं काही शक्य नाही सांगणं. थोडक्यात पुढे जावं लागतं. एखाद्या कथेमध्ये जास्त विस्ताराने बोलू आपण. या कथा सांगत असताना शुकदेवजी म्हणतात, महाराज भगवंताचे अवतार जे आहेत 24 त्यापैकी वराह भगवानाच्या अवताराचं वर्णन सांगत असताना शुकदेवजी म्हणतात, पृथ्वी रसातळाला गेली होती आणि पृथ्वी रसातळाला गेल्यानंतर ती पृथ्वी आणायची कशी असा विचार ब्रह्मदेव करत असताना अचानक ब्रह्मदेवाच्या नाकातून एक अंगठ्या एवढाच शुकर जन्माला आला. शुकर म्हणजे बोल महाराज, शुकर म्हणजे डुक्कर. गोपाल कृष्ण भगवान विष्णू परमात्म्याचा अवतार हा शुकर वराह. आपलं संस्कृत भाषेचं नाव वराह, मराठीतलं डुक्कर जन्माला आला. एका क्षणामध्ये नाकातून बाहेर पडल्याबरोबर विराट स्वरूप धारण केलं त्या वराहानं आणि विराट स्वरूप धारण करून असा पाय घुरू लागला महाराज, अंगावर येऊ लागला. काल आपल्या तंड्यातल्या माणसाच्या अंगावर आले बघा. शुकर रूपातला सुद्धा हात फोडलाय मला. आपल्या बेलवाडी तंड्याचा माणूस आता काल जाताना मला भेटला महाराज, माझा हातच मोडून टाकला मला. असा पाय घुरू लागला तो शुकर आणि तो शुकर एका क्षणामध्ये समुद्रात त्या शुकरानं उडी मारली. सगळं पाणी एका असं पायानं एकड केलं आणि ते शुकर पाण्यामध्ये गेला. वराह भगवान, तो वराह भगवान या रूपानं जन्माला येऊन तो पाण्यामध्ये गेला. कुठं रसातळाला. का पृथ्वी आणायची होती. भगवान विष्णू परमात्म्याने आपल्या जवळ ती पृथ्वी नेऊन ठेवली होती शांत अंडामध्ये. ती आणण्यासाठी गेले. रसातळामध्ये पृथ्वी होती, ती पृथ्वी घेतली आणि डोक्यावर घेऊन निघाले असताना मध्येच हिरण्याक्ष नावाचा दैत्य आडवा आला आणि त्या हिरण्याक्षानं आडविलं त्या वराह भगवानाला आणि म्हणतोय, थांबव, ही पृथ्वी रसातळाला आम्हाला दैत्यासाठी मिळालेली आहे, तू वर निघू नको. ती पृथ्वी आमची आहे, त्या पृथ्वीवर आमचा अधिकार आहे असा तो म्हणू लागला. त्यावेळेस देवाचं आणि त्या दैत्याचं युद्ध झालं घनघोर. हिरण्याक्षाचं
आणि युद्ध होऊन भगवान आणि एका क्षणामध्ये त्या हिरण्याक्षाला ठार केलं. पृथ्वी गौर वर आले. अशी ही कथा शुकदेवजींनी राजा परीक्षितीला सांगितल्याबरोबर परीक्षित राजा म्हणतात, महाराज असं थोडक्यात सांगितल्यानं समाधान होते का आमचं? कथा विस्तारानं सांगा. कथा ही विस्तारानं झाली पाहिजे. हिरण्याक्षानं पृथ्वी आणली, हिरण्याक्षाला मारलं, देवानं पृथ्वी आणली, एवढीच कथा सांगितली. पण विस्तारानं सांगा. त्यावेळेस विस्तारानं कथा महाराज सुखदेवजी सांगू लागले. राजा चित्त एकाग्र कर. कश्यपाला 14 बायका होत्या कश्यप ऋषीला. त्यापैकी दिती नावाची कश्यपाची एक आवडती बायको होती. कारण का कश्यपापासून देव निर्माण झाले, कश्यपापासून दैत्य निर्माण झाले आणि या सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती पण कश्यपापासून झालेली आहे. म्हणून दिती ही दैत्याची आई आणि त्या दितीचा नेहमी विचार असायचा की मला असे पुत्र जन्मावं की आदितीच्या पुत्राचा वध करणारे जन्मावं, देवाला 33 कोटी देवाला जिंकणारे जन्मावं. आणि खरं सांग सवती म्हणलं महाराज की मत्सर असतेच. 2 बायका म्हणलं की मत्सर. आता इकडे 14 बायका होत्या, कश्यपाला 1 आणि 2 नव्हत्या, 14. मग मत्सर कमी असेल का? नेहमी तिने जळायची. कश्यप ऋषीवर तिनं एवढं प्रेम सुरू केलं करायला महाराज, कश्यपाचं मन दितीपासून आपल्याकडे कसं येईल एवढा लढा लावला आणि कश्यपाला आपल्याकडे आणलं आणि कश्यपाचं मन प्रसन्न केलं. आणि मन प्रसन्न करून घेऊन कश्यपाला म्हणला की महाराज मला एक तुम्हाला विनंती करायची. कश्यप ऋषी म्हणतात, काय विनंती आहे सांग बरं दिती. माझी एकच विनंती आहे महाराज, मला असे बलवान पुत्र निर्माण व्हावा अशी इच्छा आहे, देवाला जिंकणारे पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. असं ती म्हणू लागली. काही हरकत नाही, होते. तुझी इच्छा असेल तर तो भगवान परमात्मा पूर्ण करील असं कश्यप महाराजांनी सांगितलं. वेळ होती संध्याकाळची, दिवस मावळू लागला होता. बल महाराज, दिवस मावळताचा वेळ ज्याला सूर्य मावळलेला असतो आणि नेटकाचा अंधकार पडलेला असतो, ही वेळ म्हणजे चांगली वेळ नसते बरं का. या वेळेला भूत पिशाच ते आपल्या वास्तव्यात फिरत असतात. ही वेळ भगवान शंकराची वेळ असते. आणि अशा वेळेला तर दिती म्हणू लागली, महाराज माझं मन उतावळ झालेलं आहे, तुम्ही मला पुत्रप्राप्ती दिलीच पाहिजे, मला पुत्र संतान झालं पाहिजे आणि तुम्ही मला पुत्र संतानासाठी माझं मन प्रसन्न करा म्हणू लागली महाराज. त्यावेळेस कश्यप ऋषी म्हणतात, दिती धनुला म्हणू लागले, धनु तू दितीला म्हणू लागले, तू असं करू नको, तू विचार कर, वेळ चांगली नाही, अशुभ वेळ आहे. अशा वेळेस पुत्रप्राप्ती होणं किंवा पुत्रप्राप्तीसाठी पुरुषानं मैथून करणं या सगळ्या अशुभ गोष्टी आहेत. तिला खूप काही समजून सांगितलं पण तिला कश्यप भगवानचं कश्यप ऋषीचं काही ऐकलं नाही महाराज आणि मन उतावीळ झालं. तशा अवस्थेमध्ये खूप राजाने कश्यप ऋषीनं सांगितलं, पण स्त्री हट्ट फार वाईट असतो. तिनं आपला हट्ट सोडला नाही. मग मात्र कश्यपाने आपलं वीर्य प्रदान केलं.
ते 100 वर्ष तिच्या उदरात वास्तव्यास राहिलं. ते वीर्य आणि त्या वीर्यातून आलेले पुत्र म्हणजे कोण, असा राजा परीक्षितीने प्रश्न विचारला. त्यावेळेस शुभदेवजी म्हणतात, महाराज एकदा देवाचे द्वारपाळ जय आणि विजय भगवान विष्णू परमात्म्याच्या वैकुंठाच्या द्वारावर होते आणि विष्णू परमात्म्याला भेटण्यासाठी देवाचे अंश अवतार सनक सनंदन सनत कुमार हे वैकुंठाला गेले. बरोबर सगळे वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले असताना त्या वैकुंठाला एक दार नव्हतं महाराज. 1 2 3 4 5 6 7 असे दार होते. त्यावेळेस हे जय विजय दारावर होते. या जय विजयाला राग आला. ते म्हणतात, या सनक सनत कुमारला, रे ब्राह्मणांनो मध्ये जाऊ नका. देवाची आज्ञा आणली का तुम्ही मध्ये येण्यासाठी? नाही. मग तुम्ही मध्ये जाऊ नका. आडविल्या काठ्या अशा द्वारपाळावर काठ्या उभ्या केल्या महाराज. द्वारपाळांनी रस्ता रोखला गेला. रस्ता रोखल्यानंतर हे सनत कुमार आहेत. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाचे. आम्हाला देवाच्या भेटीसाठी तुम्ही आले का? अरे आम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करणारे, आम्ही ब्रह्मवेत्ते. आमच्या मुखात चित्तात अंतकरणात रात्रंदिवस भगवान परमात्मा आहे आणि असा देव आमच्याजवळ असताना तुम्ही आम्हाला आडविता. जय विजयाला राग आला महाराज हे सनत कुमाराला. आणि सनत कुमाराने त्या ठिकाणी रागाच्या भरात शाप देऊन टाकला. तुम्ही मृत्यू लोकांमध्ये राक्षस व्हाल. बस देऊन टाकला शाप, ऋषीचा शाप, सनत कुमारचा शाप. आता हा खोटा होणार आहे का? याला आता राक्षस व्हावंच लागणार आहे. देवाला कळालं. मध्ये लक्ष्मी पाय चूड लागली. ती थांब म्हणले, गडबड करून उठले. धावत आले देव बाहेर. महाराज वंदन. पायावर लोटांगण घातलं आणि पायावर लोटांगण घालून देव म्हणतात, त्याला देव पायावर लोटांगण घालू लागले. माय बाबा हो, भाविको विचार करा. देव भक्ताचा अंकित आहे. देव भक्ताला म्हणेल ते काम ऐकत आहे. भक्ताचा कैवारी देव भक्ताचा कैवारी देव भक्ताचा कैवारी देव भक्ताचा कैवारी देव भक्ताचा वैकुंठ सोडलेला आहे. देव वैकुंठात राहत नाही. एकदा नारदाने विचारलं होतं देवाला, देवा तुम्ही कुठे राहता? देवाने सांगितलं होतं, नारदा मी कुठे राहतो? माझे भक्त गाती माझे भक्त गाती
तेथे असे देव उभा. आणि म्हणून देव धावत आले. सनक संतमालाच्या पायावर लोटांगण घातलं. म्हणतात महाराज चला रागावू नका. मध्ये घेऊन आले. सिंहासनावर बसविलं. पूजा केली. मान सन्मान दिला. चुकले असतील आमचे द्वारपाल महाराज, तुम्ही शाप दिला, क्षमा करा. देव म्हणतात त्यावेळेस महाराज मग देवाने त्या द्वारपाळाला थोडस झाडलं. कधी सेवक चुकला की त्याला थोडं झाडावं लागते. देवानं झाडलं थोडं. अरे तुम्हाला कळतंय का नाही? तिन्ही लोकात फिरणारे सनत कुमार तुम्ही काय म्हणून रोखला? थोडस झाडले. तुम्हाला जावं लागणार. मृत्यू लोकात आता जन्म घ्यावा लागणार. आणि तुमच्यासाठी मला पण जन्म घ्यावा लागणार आहे, तुमचा उद्धार करण्यासाठी. आणि मग देवानं सांगितलं तुम्ही व्हा, मृत्यू लोकात जा, असुर व्हा. आणि म्हणून ते दोन जय विजय देवाचे द्वारपाळ. तुम्हाला माहित आहे का नाही? पंढरपूरला आहे द्वारपाळ. बालाजीकडे जाऊन बघा, तेच द्वारपाळ आहेत. आणि तेच दोन काय झाले? असुर राक्षस म्हणून त्या दितीच्या उदरात आले. 100 वर्षे जे कश्यप मुनी ऋषीचं दिव्य तेज होतं ना, तिथे येऊन थांबले. ब्रह्मशाप लागला महाराज. आणि तिथे येऊन त्या उदरात मोठे झाले. आणि मग त्या दितीच्या उदरातून त्या दोघांचा जन्म झाला. पहिला जन्मला हिरण्यकशिपू आणि दुसरा हिरण्याक्ष. हे दोन दैत्य म्हणजे जय विजय. जन्माला आले त्यावेळेस चांगली वेळ नव्हती महाराज. चांगलं जन्मल्यावर चांगलं वातावरण असते. जिकडे तिकडे रक्ताचा पाऊस पडला. जिकडे तिकडे अपशकुन दिसू लागले होते. असे हे असुर जन्माला आले त्यावेळेस जिकडे तिकडे संकटमय वातावरण होतं. असा प्रसंग. या प्रसंगात हे जन्माला आलेले दोन्ही दैत्य कालांतराने मोठे झाल्याबरोबर असा प्रताप करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायचं म्हणून तपश्चर्याला गेले. तपश्चर्या केली. हिरण्यकशिपूला ब्रह्मदेव प्रसन्न झाला. ब्रह्मदेवाला हिरण्यकशिपू म्हणतो मला असा वर द्या, मी दिवसा मोडे रात्री मोडे वर दिला. तो त्या बळावर सार्वभौम राज्य करतो म्हणून फिरू लागला. आणि हा हिरण्याक्ष हे असा दैत्य झाला मगरमस्त. तो स्वर्ग मृत्यू पाताळ पृथ्वी लोकात सगळीकडे फिरू लागला. माझ्या सोबत कोण युद्ध करते, असा बलवान कोण आहे, या मैदानात सलामी द्याला. सलामी द्या म्हणू लागला. त्या दैत्याला बघितलं की लोक घाबरून जायचे. दैत्यच एवढा मोठा होता, लोक घाबरायचे. ब्रह्मादिक देवता विचार केले आता काय करायचं. सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. 33 कोटी देव लोक घेऊन ब्रह्मदेवाने सगळे देव भगवान परमात्म्याकडे गेले. देवा हे दैत्य एवढा बलशाली आहे, त्याला आता आवर कोण घालील? देव म्हणले तुम्ही जा, तुमची चिंता मला आहे. कारण का भक्ताची चिंता देवाला. देव भक्तासाठी सुख ठेवतो आणि आपण दुःख सेवन करतो. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची गोटी आम्हा घाली पाठीकडे, आपण कडे काढा शिकले. महाराज आतापर्यंत देवानं देवाच्या भक्ताला पाठीमागे ठेवलंय, आपण पुढे झाला. बघा तुम्ही
धावत आले नाही. देवाने येऊन त्या भक्ताचे काम केले महाराज. भाविकाचे काज अंगे काम अंगे करी देव काळी उचिष्ट धर्मागरी. देव भक्ताचे काम करतो महाराज. भक्तासाठी दावत येतो आणि म्हणून देवानं सांगितलं भगवान परमात्म्यानं तुम्ही जा. मी त्या हिरण्याक्षाचा कसा निर्णय लावायचा ते लावला. कथा विस्तारानं चालू केली बरं का मी. आणि मग हिरण्याक्षाला मारायचं कसं देवानं निर्णय घेतला. तो दैत्य एवढा उन्मत्त झाला होता. त्या दैत्याला मारण्यासाठी भगवंतानी वराह रूपानं ब्रह्मदेवाच्या नाकातून जन्माला यावं लागलं. वराहाचा वेश धारण करावा लागला देवाला. देव रसातळाला गेले असताना पृथ्वी घेऊन वर निघाले. त्यावेळेस हा हिरण्याक्ष दैत्य समुद्रात